हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल। आज या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरचा सीईटी लेवलनी स्टडी करणार आहोत। म्हणजे चॅप्टरमधले जेवढे पण इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहे त्यांना शॉर्टकटमध्ये समजून सीईटीचे न्यूमेरिकल सॉल्विंग करण्यासाठी जे जे फॉर्म्युलेची गरज असते त्यांचा यूज कसं करायचं, न्यूमेरिकल सॉल्विंगचा अप्रोच कसा असावा, कोणते टाईपचे न्यूमेरिकल्स या चॅप्टरमधून येत असतात, हे सगळे टॉपिक्स आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत। सगळ्यात आधी आपण चॅप्टरचा वेटेज आणि स्टडी करत असताना याला किती पार्ट्समध्ये डिवाइड करायला पाहिजे, त्याचा अप्रोच कसा असावा हे इथून सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी जर आपण याचा सीईटीचा वेटेज जर बघितलं तर या चॅप्टरचा वेटेज 4 मार्क्स आहे। म्हणजे 50 क्वेश्चन्स जे सीईटी मध्ये येणार आहे त्यापैकी 4 क्वेश्चन्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टर मधून असतात। त्यानंतर हा जो चॅप्टर आहे त्याला आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो। पहिलं जो पार्ट असणार आहे त्यामध्ये 11चा जो चॅप्टर आहे त्याच्यामधले सगळे कॉन्सेप्ट्स येतात। म्हणजे त्यामध्ये बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्ज, कुलम्ब्स लॉ, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक फ्लक्स, गॉस लॉ हे सगळे टॉपिक्स येत असतात। त्यानंतर दुसरा पार्ट आपण याच्यामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी हा सेकंड पार्ट असणार आहे त्याचा। म्हणजे यामध्ये फॉर्म्युलेस खूप कमी असेल, बट यामध्ये सॉल्व करण्यासाठी न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज पडणार आहे। त्यानंतर चॅप्टरचा थर्ड पार्ट असणार आहे तो असेल कॅपॅसिटरचे रिलेटेड। कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटरमध्ये पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन, एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर हे सगळे टॉपिक्स यामध्ये येणार आहे। जर 11चा पार्ट बघितलं तर याच्यावर 1 मार्कचा क्वेश्चन असणार आहे। एक क्वेश्चन 11च्या टॉपिकवर बेस करणार आहे। त्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटर याच्या रिलेटेड 2 किंवा 1 असं, जर कॅपॅसिटरचे 2 आले तर याचा 1 असेल, याचे 2 आले तर याचा 1 असणार आहे। असं चॅप्टरचा मार्क्स वाईज वेटेज असणार आहे। ठीक आहे। त्यानंतर आता आपण या व्हिडिओमध्ये 11चा जो पार्ट आहे ज्यामध्ये बेसिक प्रॉपर्टीज येत असतात, गॉस लॉ येणार आहे, हे सगळे टॉपिक्सला शॉर्टकटमध्ये समजून घेऊया। तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरचा मीनिंग काय आहे, यामध्ये स्टडी कशाचा करायचा असतो, तर सगळ्यात आधी याच्यामध्ये इलेक्ट्रो हा वर्ड आलेला आहे। दिस इलेक्ट्रो इज स्टँड फॉर इलेक्ट्रिक चार्ज आणि स्टॅटिकचा मीनिंग असतो ॲट रेस्ट। सो द ब्रँच ऑफ फिजिक्स which deals with the study of electric charges at rest position is known as electrostatics। म्हणजे चार्ज थांबलेला आहे आणि त्यावेळेस त्याचा स्टडी म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज, त्याच्या शेजारी जे इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे, त्यानंतर दुसरं चार्ज त्याच्या रेंजमध्ये आलं तर किती फोर्स अप्लाय करणार आहे, हे सगळ्यांचा स्टडी इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये होत असतो। तर इलेक्ट्रिक चार्ज काय आहे? चार्ज इज अ बेसिक प्रॉपर्टी ऑफ अ सब ॲटॉमिक पार्टिकल। म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर जर बघितलं, सिंगल एक ॲटम घेतलं, त्या ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असेल, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स असतात, सराउंडिंगमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात। तर हे प्रोटॉन झालं, इलेक्ट्रॉन झालं, यांच्याकडे एक प्रॉपर्टी आहे का ज्याच्यामुळे जर ते इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये गेले तर ते स्वतः फोर्स एक्सपिरियन्स करत असतात। तर ती जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतात चार्ज। चार्ज बेसिकली 2 टाईपचे असतात, एक पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह। 2 पॉझिटिव्ह चार्जेस किंवा 2 निगेटिव्ह चार्जेस एकमेकांना रिपेल करणार आहे, आणि एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चार्ज जर असेल तर दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात। त्यानंतर याच्यामध्ये चार्जेस प्रोड्यूस कसे होत असतात, म्हणजे बेसिक प्रॉपर्टीजमध्ये प्रोडक्शनचा पार्ट येत असतो। तर चार्ज प्रोड्यूस करण्यासाठी म्हणजे याला आपण चार्जिंग, मेथड ऑफ चार्जिंग म्हणून, मेथड्स ऑफ चार्जिंग म्हणजे चार्ज प्रोड्यूस कसं करायचं, तर त्याचे 3 प्रोसेसेस आहे। पहिली असणार आहे यामध्ये कंडक्शन। पहिली प्रोसेस कोणती आहे? कंडक्शन म्हणजे काय होणार, त्यामध्ये एक चार्ज ऑब्जेक्ट दुसऱ्या अनचार्ज्ड ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये जर गेलं, म्हणजे कसं, आपल्याकडे कन्सिडर करा का एक रॉड आहे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो एका स्फिअरच्या
किंवा दुसरं कोणतंही ऑब्जेक्ट असू शकतो जो अनचार्ज आहे, त्याच्यावर कोणताही प्रकारचा चार्ज नाहीये, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर गेलं तर हे चार्जेस, पॉझिटिव्ह चार्जेस याच्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. पॉझिटिव्ह चार्जेस किंवा निगेटिव्ह काही पण असेल ते त्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. तर ही पहिली मेथड झाली. त्यानंतर दुसरी असते फ्रिक्शन, चार्जिंग बाय फ्रिक्शन. म्हणजे दोन ऑब्जेक्ट ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नाहीये, ते दोघांना जर असं रब केलं, तर एक बॉडी चार्ज लूज करणार आहे आणि दुसरी बॉडी चार्ज गेन करणार आहे. जी बॉडी चार्जेस लूज करत असते त्याला डोनर म्हणतात. त्याला काय म्हणणार आहे? जी बॉडी चार्जेस लूज करणार आहे त्याला काय म्हणायचं? डोनर. आणि हा डोनर जो असणार आहे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येऊन जाणार आहे. जी बॉडी चार्जेस लूज करणार आहे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉन्स और सम अदर पार्टिकल्स, तर त्या लूज करणारी बॉडीला म्हणायचं डोनर, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. त्यानंतर जे गेन करत असते, जी बॉडी चार्जेस गेन करणार आहे त्याला एक्सेप्टर म्हणायचं, एक्सेप्टर. आणि हा जो एक्सेप्टर असणार आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येणार. कोणता चार्ज असेल? निगेटिव्ह. जो देणार आहे, फॉर एक्झाम्पल माझा हात आहे, दुसरा हात आहे, दोघांना रब केल्यानंतर या हातामधून 5 इलेक्ट्रॉन्स निघून या हातावर गेले तर याच्यावर चार्ज झालं +5 आणि याच्यावर चार्ज झालं -5. ठीक आहे. त्यानंतर तिसरी मेथड असते इंडक्शन. तिसरी मेथड आहे इंडक्शन. आता इंडक्शन मध्ये काय होणार? एक चार्ज्ड बॉडी आहे ज्याच्यावर समजा पॉझिटिव्ह चार्जेस आहे असं आपण कन्सिडर करूया. त्यानंतर दुसरी अनचार्ज बॉडी आहे. आता या दोन्ही बॉडीचा, याच्यावर चार्ज आहे याच्यावर नाहीये, दोन्ही बॉडीचा कॉन्टॅक्ट नाही झालं, फक्त हे याच्या जवळ गेले, चार्ज बॉडी अनचार्जच्या जवळ गेली, तर याच्यामधले, या बॉडीमधले जे निगेटिव्ह चार्जेस, म्हणजे पॉझिटिव्ह होतात, याच्यामधले निगेटिव्ह चार्जेस याच्या सरफेसवर येणार आहे आणि त्यांच्या जागेवर पॉझिटिव्ह चार्जेस येणार आहे, पॉझिटिव्ह चार्जेस येऊन जाणार आहे. म्हणजे अनचार्ज बॉडी होती त्याच्यावर सुद्धा काय आलेले? चार्जेस आले. असे 3 टाइप्समध्ये चार्जेस आपण प्रोड्यूस करू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये बेसिक प्रॉपर्टीज जी असणार आहे चार्जची, त्यामध्ये पहिली असते ॲडिटिव्ह नेचर. याच्या पुढे हे सगळं जो पार्ट बघतो आपण एकदम शॉर्टकटमध्ये, याला आपण डिटेलमध्ये नाही चालू, सीईटी लेवल नाही की बघतोय, म्हणजे फक्त समजून घ्यायचं आहे यामध्ये वरचेवर काय चालू आहे ते समजून घ्यायचं आहे फक्त. त्यामध्ये आता बघा हे प्रॉपर्टीज मध्ये काय येणार आहे? बेसिक प्रॉपर्टीज जी असणार आहे चार्जची, त्यामध्ये पहिली असते ॲडिटिव्ह नेचर. पहिली प्रॉपर्टी कोणती आहे? ॲडिटिव्ह नेचर. ॲडिटिव्ह नेचर म्हणजे काय? जे चार्जेस आहे ते आपण ॲड करू शकतो, लाईक मासेस. जसं आपल्याकडे 1 किलो साखर आहे, इकडे 1 किलो शेंगदाणा आहे, दोघांना मिक्स केलं तर 2 किलो काहीतरी नवीन पदार्थ तयार होणार आहे. तसंच याच्यामध्ये जर आपल्याकडे +5 चार्जेस आहे, त्यानंतर -3 चार्जेस आहे, तर हे दोघांची ॲडिशन त्यांना आपण ॲड करू शकतो. बट ॲड करत असताना बघा मासेस ॲड केले तर ते सगळे नंबर्स पॉझिटिव्ह असतात. 2 किलो साखर, 1 किलो शेंगदाणे म्हणजे दोन्ही पण पॉझिटिव्ह होते, तर त्याच्यापासून बनलं 3 किलो. पण इथे चार्जेसमध्ये जो बॉडीवर चार्ज असेल, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह, असं घ्यावं लागणार आहे. सो 5 - 3 दिस विल बिकम 2 आणि त्या बॉडीवर चार्ज असणार आहे +2. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पार्ट आहे याचा कंजर्वेशन. द टोटल चार्ज ऑफ द युनिवर्स इज कंजर्व्ड और कॉन्स्टंट. म्हणजे त्या बॉडीवर, त्या सिस्टीम एक आपण आयसोलेटेड सिस्टीम घेतली, त्या सिस्टीममध्ये जेवढे चार्जेस अगोदर होते तेवढेच नंतर राहणार आहे. त्याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे इकडे दिसून येतोय. जर याच्याकडे समजा 4 पॉझिटिव्ह चार्जेस होते, या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलं तर याच्यावर काही राहून जाणार आहे, याच्यावर काही राहणार आहे, बट दोघांची ॲडिशन किती येणार आहे? परत 4. त्यानंतर फ्रिक्शन. जर फ्रिक्शनचा पार्ट बघितलं, एक बॉडी लूज करते, दुसरी गेन करते, बट जेवढं लूज केलंय तेवढंच गेन करणार आहे, बट ओव्हरऑल ॲडिशन किती येणार? दोघांची 0. अगोदर 0 होती तर नंतर पण किती येणार आहे? 0. त्यानंतर इंडक्शनचं बघितलं आपण. इंडक्शनमध्ये पण काय झालं? याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस होते, याच्यावर काहीच नव्हते, 4 समोर निगेटिव्ह चार्जेस आले, पण त्यांच्या जागेवर काय आले? 4 पॉझिटिव्ह चार्जेस. म्हणजे अगोदरचा जो नंबर होता तेवढंच नंतर राहणार आहे, त्यामध्ये काहीच फरक पडणार नाही. तर चार्ज जो असणार आहे ते कसं असणार आहे? कंजर्व्ड असणार आहे. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी असते यामध्ये क्वांटायझेशन. क्वांटायझेशन म्हणजे काय? का जो चार्जेस आहे
तो चार्ज ट्रान्सफर होत असताना इंटिग्रल मल्टिपल ऑफ बेसिक युनिट ऑफ चार्ज और स्मॉलेस्ट युनिट ऑफ चार्ज असणार आहे. म्हणजे जर आपण सगळ्यात स्मॉलेस्ट चार्ज बघितलं तर तो असतो चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. काय असतो तो? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आता हा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन जो असतो त्याला डिनोट करण्यासाठी ई हा सिम्बॉल असतो. त्यानंतर ई ची व्हॅल्यू असते 1.6 × 10⁻⁹ आणि याच्यासाठी युनिट असतो कुलोम्ब. काय आहे तो? कुलोम्ब. कुलोम्ब हा सायंटिस्टचं नाव आहे. पुढे आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे दिस इज चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. म्हणजे जर चार्जेस ट्रान्सफर झाले तर मिनिमम जो ट्रान्सफर होणारा चार्ज आहे तो 1 इलेक्ट्रॉन एवढा असतो. म्हणजे मिनिमम चार्ज आहे. म्हणजे असं नाही सांगू शकतो आपण का ऑब्जेक्टवर 0.5 ई एवढं चार्ज आहे, अर्ध इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे किंवा त्याच्यामध्ये 1.5 इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे, असं नाही. कंप्लीट असणार आहे तो. म्हणजे त्याच्यावरून कोणतंही बॉडी असेल तर त्याच्यावर जो चार्ज असतो तो क्यू, चार्जला डिनोट कशाने करायचं? क्यूने. क्यू इज इक्वल्स टू NE या फॉर्मॅटमध्ये असणार आहे तो. म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ बेसिक युनिट ऑफ चार्ज दॅट इज 1.6 × 10⁻⁹ कुलम. त्याला फर्दर डिवाइड करता येणार नाही. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपल्याला गरजेचा आहे. पुढे जाऊन आपल्याला न्यूमेरिकल सॉल्विंग मध्ये याचा यूज करायची गरज पडू शकते. ठीक आहे. त्यानंतर एवढं पार्ट झालं. लिहायचं असेल तर स्क्रीन पॉज करून लिहू शकतात. आता आपण पुढे या चॅप्टर मध्ये कुलोम्स लॉ हे एक महत्त्वाचा पार्ट असतो त्याच्याकडे जाऊया. सेकंड पार्ट असेल आपलं कुलोम्स लॉ. जस्ट 1 मिनिट. सेकंड पार्ट बघायचा. आता बोर्ड क्लीन करून घेतो फक्त. तर आता आपल्याला पुढचं पार्ट बघायचं आहे कुलोम्स लॉ. द नेक्स्ट पार्ट विल बी कुलोम्स लॉ. कुलोम्स लॉ. बरं, हा कुलोम्स लॉ काय देणार आहे? द अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन टू चार्जेस. अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन टू चार्जेस म्हणजे आपल्याकडे दोन चार्जेस आहे. एकावर चार्ज Q1 आहे, दुसऱ्यावर चार्ज Q2 आहे. दोघांमधलं डिस्टन्स R एवढा आहे. तर दोन पॉझिटिव्ह असेल तर एकमेकांना रिपेल करणार आहे. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहे. बट दो फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन असणार आहे. दॅट फोर्स ऑफ attraction or repulsion is directly proportional to the product of magnitude of charges and it is inversely proportional to the square of the distance between them. And if we combine this after adding the proportionality constant, we will get a formula 1/4πε0 Q1 Q2 upon R square. हा फॉर्म्युला म्हणजे दोन चार्जेस एकमेकांना अट्रॅक्ट किंवा रिपेल करत असताना जे फोर्स त्यामध्ये असणार आहे तो एवढा असणार आहे. आता दोघांचा जो चार्ज आहे त्यांचा मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घेतलंय, मल्टिप्लिकेशन घेतलंय आणि जो डिस्टन्स आहे त्याला स्क्वेअर करून डिवाइड केलेलं आहे ते. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये epsilon0 जो आलेले किंवा पहिला अगोदर आपण ही क्वांटिटी हे एक टाइपचं कॉन्स्टंट झालं. यामध्ये या कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1/4πε0 ची व्हॅल्यू असते 9 × 10⁹ 9 × 10⁹. एसआय युनिट्स असतात न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम्ब स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर इथे epsilon0 आलेले आहे. दिस epsilon0 इज नोन ॲज परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. काय आहे? परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम म्हणजे एक टाइपची परमिशन आहे. काय ती? परमिशन. म्हणजे चार्ज त्या मीडियम मध्ये किती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे, किती फोर्स तो प्रोड्यूस करणार आहे, किती फोर्सने तो अट्रॅक्ट किंवा रिपेल करू शकतो, दॅट टोटली डिपेंड्स ऑन द मीडियम. आणि त्या मीडियमची प्रॉपर्टी असते epsilon0. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू असते 8.85 × 10⁻12. त्यानंतर आता जर मीडियम चेंज झालं, हे सगळं कशासाठी चालू आहे? व्हॅक्यूम. काहीच नाही तिथे, एअर नाहीये, काही दुसरं काही मीडियम नाहीये, काही तिथे व्हॅक्यूम, काहीच नाही तिथे. तर त्या केसमध्ये हा चालणार आहे. बट जर तिथे काही मीडियम आलं तर मीडियमसाठी आपल्याला इथे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऍड करावा लागतो. काय ऍड करायची गरज असते इथे? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता हा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे? हा बेसिकली रेशो आहे. It is the ratio of permittivity of the medium to the permittivity of vacuum.
परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम, आणि त्याच्या जागेवर जर मीडियम असेल तर फक्त ॲप्सिलॉन 0 जिथे आलेले आहे त्याच्या जागेवर काय घेऊन टाकायचं, ॲप्सिलॉन 0 इंटू के. आता हा जो के असतो दिस के इज इक्वल्स टू इन्फायनाईट फॉर मेटल. हा पॉईंट लक्षात ठेवायची गरज आहे, कारण की कॅपॅसिटरमध्ये कधी कधी पुढे जाऊन याची गरज पडत असते. कॅपॅसिटरसाठी केची व्हॅल्यू त्यामध्ये केची व्हॅल्यू कधी कधी जर तिथे मेटल दिलेलं असेल तर केची व्हॅल्यू इन्फायनाईट घ्यावं लागते. ठीक आहे, तर एवढं पॉईंट इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला असं नाही का सीईटी लेवल आहे असं नाही का, आता ते जेई लेवल झालेलं आहे. सीईटी म्हणजे आता जेईच्या लेवलमध्ये गेलेले आहे तो, तर त्यामध्ये आपल्याला असं नाही विचारलं जाणार दोन चार्जेस दिले दोघांमध्ये डिस्टन्स दिले आणि फोर्स फाइंड आउट करायचं नाही, असं नाही. त्यामध्ये आपल्याला डिफरंट टाईपचे चार्जेस डिफरंट लोकेशन्सवर दिलेले असणार आहे आणि त्यांचा नेट फोर्स फाइंड आउट करायचा असतो. त्यावेळेस आपल्याला वेक्टर ॲडिशन मल्टिप्लिकेशन याचं यूज करावं. सॉरी मल्टिप्लिकेशन नाही, फक्त वेक्टर ॲडिशनची गरज पडणार आहे. म्हणजे कसं, जर समजा इथे दिलेले एक एक्झाम्पल देतोय फक्त मी का, जर आपल्याकडे 3 चार्जेस ठेवलेले असे एका राईट अँगल ट्रायंगलच्या कॉर्नर्सवर, तर इथे समजा Q1 आहे, इथे Q2 आहे, इथे Q3 आहे, तर आपल्याला काय विचारलं जाणार आहे, हे पण काय झाली सगळ्यात लोएस्ट लेवल झाली, याच्यापेक्षा खूप ॲडव्हान्स प्रॉब्लेम असतात. तर याच्यामध्ये काय विचारलं जाणार आहे, कोणत्याही एका चार्जवर अप्लाय होणारा फोर्स. फॉर एक्झाम्पल फाइंड द फोर्स ऑन Q3. Q3 वर किती फोर्स आहे. आता काय करणार आहे, हा Q1 याच्यावर फोर्स अप्लाय करणार आहे, बरोबर, हा Q2 याच्यावर फोर्स अप्लाय करणार आहे. तर हे दोघांमधला जो अँगल असणार आहे त्याला कन्सिडर करून नेट फोर्स दोघांची डायगोनल असणार आहे. ही डायगोनल त्यांचा नेट फोर्स असणार आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा असेल. ठीक आहे, या टाईपचे न्यूमेरिकल याच्या रिलेटेड असतील. ओके, आणि एक पुढे असतो न्यूट्रल पॉईंट म्हणून, ते आपण पुढे बघूया. एवढं पॉईंट क्लिअर झाला होता. आता नेक्स्ट टॉपिककडे जाऊया आपण. नेक्स्ट टॉपिक असतो यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड. नेक्स्ट कोणता असतो, इलेक्ट्रिक फील्ड. बरं, आता इलेक्ट्रिक फील्ड आणि याच्यामध्ये गॉस लॉ वगैरे येणार पुढे जाऊन. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, चार्ज एक प्रकारचा एक टाईपचं रिजन फॉर्म करत असतो इन विच अदर चार्ज एक्सपिरियन्सेस अ फोर्स. चार्ज फॉर्म्स अ रिजन अराउंड इट and another charge experiences a force after entering that field or that region. म्हणजे कसं होणार आहे, कोणताही चार्ज असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपण चार्ज घेतलं Q, एक चार्ज घेतलंय Q, तो चार्ज काय करणार आहे, एक टाईपचं रिजन फॉर्म करणार आहे. असं या रिजनमध्ये जर दुसरं एखादा चार्ज आलं, फॉर एक्झाम्पल तो चार्ज आहे Q0, तर तो त्याला एकतर अट्रॅक्ट करणार आहे किंवा रिपेल करणार आहे. हा जो रिजन असतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड. फॉर एक्झाम्पल एक मॅग्नेट आहे, मॅग्नेट काय करणार आहे, मॅग्नेट असं मोठं मॅग्नेट ठेवलेलं आहे आणि मी एखादा लोखंडाचा काहीतरी तुकडा आहे माझ्याकडे, ते याच्या जवळ घेऊन येतोय. जवळ घेऊन येत असताना एक पॉईंट आल्यानंतर डायरेक्टली त्याला पुढे घेऊन जायची गरज नाही, त्याला लगेच अट्रॅक्ट करून घेतो तो. तर मॅग्नेटिक काय केलेलं होतं, एक टाईपचं तिथे रिजन फॉर्म केलेलं होतं. त्यामध्ये दुसरं जर मॅग्नेटिक मटेरियल आलं तर तो त्याला अट्रॅक्ट करून घेतलंय त्यांनी, बरोबर. तसंच इथे चार्ज पण काय करणार आहे, एक रिजन फॉर्म करणार आहे. त्या रिजनमध्ये दुसरं एखादा चार्ज आलं त्याच्यावर फोर्स अप्लाय करणार आहे, तो अट्रॅक्ट करेल किंवा रिपेल करेल. तर इथे जो इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, दिस इलेक्ट्रिक फील्ड इज नथिंग बट द फोर्स एक्सपिरियन्स बाय द चार्ज, फोर्स पर युनिट चार्ज. बरं, आता चार्ज कोणतं घ्यायचं याच्यामध्ये, दोन असणार आहे. आता दोन चार्जेस आले ना, एक प्रोड्यूस करत आणि दुसरं एक्सपिरियन्स करत आहे. तर इथे जो एक्सपिरियन्स करणारा चार्ज आहे तो आला पाहिजे, टेस्ट चार्ज म्हणतात. टेस्ट चार्ज म्हणजे काय, त्याचा मास खूप कमी असतो, त्यानंतर त्याच्यावर जो चार्ज आहे त्याची व्हॅल्यू खूप कमी असते, त्याला आपण निग्लेक्ट पण करू शकतो. सो फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज इज नोन ॲज इलेक्ट्रिक फील्ड. यानी प्रोड्यूस केली होती, यानी एक्सपिरियन्स केली, किती एक्सपिरियन्स केलाय तो फोर्स, दॅट फोर्स पर युनिट चार्ज. ओके, आता दुसरा एक फॉर्म्युला असतो इलेक्ट्रिक फील्डचा, E इज इक्वल्स टू F अपॉन Q. एफचा फॉर्म्युला इथे बघितलं, बरोबर. एफच्या फॉर्म्युलामधून एक Q जो डिवाइडला आहे तो कॅन्सल झाला, बरोबर. काय राहिलं मग इथे 1/4 पाय ॲप्सिलॉन 0 Q अपॉन R राहिला असं. आता इथे जो Q आलेला आहे हा कोणतं घ्यायचं, प्रोड्यूस करणारा का एक्सपिरियन्स करणारा. इथे येणार आहे प्रोड्यूस करणारा, कोण प्रोड्यूस करणारा. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला असतो. जर इथे दोन प्लेट्स दिलेल्या अशी पॅरलल प्लेट्स,
एकावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि दोघांमध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स फॉर्म झालाय. पोटेन्शियल पण या टॉपिकमध्ये कव्हर होत असतो. पोटेन्शियल आहे काहीतरी, जसं बॅटरी दिली, एखादा सेल घेतलं त्याच्यावर दिलेलं 1.5 व्होल्ट, तो त्याचा पोटेन्शियल झाला. एक टर्मिनल पॉझिटिव्ह पोटेन्शियल, दुसरं निगेटिव्ह पोटेन्शियल. तर दोघांमध्ये जो इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, दॅट इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन बाय V/D. पोटेन्शियल V झालं आणि दोघांमधला डिस्टन्स किती घ्यायचा असतो, D या लेटरने दाखवायचे, सिम्बॉलने दाखवायचे. ठीक आहे. आता हे तिन्ही जे फॉर्म्युलेज आहे त्याच्यामध्ये, सॉरी इथे आर स्क्वेअर आहे ना, तिन्ही जे फॉर्म्युलेज आहे त्यामध्ये आपल्याला जो इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याला मेजर करण्यासाठी SI युनिट यूज करायचं, न्यूटन पर कुलम. कारण की हा जो फॉर्म्युला आलेला आहे याच्यावरून आपण याचं युनिट घेऊ शकतो, दॅट इज न्यूटन पर कुलम. फोर्सचा युनिट न्यूटन आणि चार्जचा युनिट कुलम एवढा असणार आहे. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड जी प्रोड्यूस झालेली आहे त्याला पिक्टोरिकली दाखवायचे, म्हणजे कशी आहे ती इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याची फील्ड कशी आहे, निगेटिव्ह असेल तर त्याची फील्ड कशी आहे, दोन्ही एकत्र येत असेल त्याची फील्ड कशी आहे. त्या फील्डला दाखवण्यासाठी फॅराडे या सायंटिस्टने काहीतरी डायग्रामचं यूज केलेलं आहे, काही असे रूल्स बनवून दिलेले का ज्याच्यावर जर समजा एखादा पॉझिटिव्ह चार्ज ठेवून दिलं तर त्या लाईनच्या अलॉंग मूव्ह करत असतो तो. ठीक आहे. दॅट पार्ट इज इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. लाईन्स ऑफ फोर्स. बरं, हे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट ओरिजिनेट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. ओरिजिनेट कुठून होणार ते, इट ओरिजिनेट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज पासून ते ओरिजिन करणार, तिथून निघणार आहे ते. ओके. आणि टर्मिनेट म्हणजे कुठे जाणार आहे ते, टर्मिनेट ऑन निगेटिव्ह चार्ज और जो निगेटिव्हली चार्ज बॉडी असणार आहे, इट स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्हली चार्ज बॉडी अँड एंड्स ऑन निगेटिव्हली चार्ज बॉडी. ओके. म्हणजे जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला त्याची इलेक्ट्रिक फील्ड दाखवण्यासाठी असे आउटवर्ड लाईन्स दाखवावं लागेल आपल्याला, आउटवर्ड लाईन्स. ओके. आणि जर निगेटिव्ह चार्ज असेल तर निगेटिव्ह चार्जकडे ते इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स येणार आहे, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. ओके. अशी त्याची डायरेक्शन, ही त्याची डायरेक्शन झाली. देन त्याच्यानंतर इथे आपल्याला पुढे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जे असणार आहे त्याचे अजून कॅरेक्टरिस्टिक्स आहे का, दे डू नॉट क्रॉस इच अदर. म्हणजे क्रॉस जर केलं तर एकच पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्डची दोन डायरेक्शन येणार आहे. द टँजंट, तिसरी प्रॉपर्टी असणार आहे, द टँजंट ऑन इट गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे कोणत्याही पॉईंटवर जर टँजंट ड्रॉ केली, टँजंट कुठे येणार आहे, जर आपल्याकडे समजा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरं निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह पासून ओरिजिनेट होत आहे आणि निगेटिव्हकडे चालली ती अशी, या साईड, या डायरेक्शन अशी. ओके. तर याच्यामध्ये कोणत्याही पॉईंटवर जर आपण टँजंट ड्रॉ केली, काय ड्रॉ केली, टँजंट म्हणजे अशी एक लाईन ड्रॉ केली, दॅट लाईन और टँजंट गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डची ती डायरेक्शन देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इनसाइड द कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज 0. कंडक्टरच्या मध्ये कंडक्टिंग मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल काही मेटल आहे, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असते, डायरेक्टली 0. इट कॅन पास थ्रू इन्सुलेटर बट इट कॅन नॉट पास थ्रू द कंडक्टरमधून पास होणार नाही, ते इन्सुलेटरमधून पास होणार आहे. ठीक आहे. द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किंवा द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ can be taken as the total number of lines of force per unit area. म्हणजे या पर्टिक्युलर एरियामध्ये किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहे त्याच्यावरून आपल्याला भेटणार आहे, काय भेटणार आहे, इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ, इलेक्ट्रिक फील्ड किती स्ट्रॉंग किंवा किती वीक आहे ते भेटणार आहे. म्हणजे ज्या रिजनमध्ये जास्त लाईन्स आहे तिथे फील्ड स्ट्रॉंग आहे, जिथे कमी लाईन्स आहे तिथे वीक आहे. ओके. आता इलेक्ट्रिक फील्डच्या रिलेटेड एक टॉपिक असतो यामध्ये, इलेक्ट्रिक फील्ड जो पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये एक टॉपिक स्टार्ट होत असतो इथून, दॅट इज इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स सिंपल आहे बघा, हे जे लाईन्स आपण दाखवलेली इथे, या लाईन्सला इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतात. शॉर्टकटमध्ये सांगतो मी एकदम, काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे थोडक्यात हे जे लाईन्स आहे, लाईन्स आपण इथे ड्रॉ केलेले, त्या लाईन्स किती आहे याला नंबर वाईज नाही म्हणू शकत आपण, का इथे 10 लाईन आहे, इथे 15 लाईन आहे असं नाही सांगू शकत. तर त्या इलेक्ट्रिक फील्डला दाखवण्यासाठी एक टर्म असते, दॅट इज इलेक्ट्रिक फ्लक्स.
this electric flux gives the number of electric lines of force in that area. त्या एरियामध्ये, त्या रिजनमध्ये किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रिक फ्लक्स हा फॉर्म्युला, ही क्वांटिटी दिलेली असते. तर इलेक्ट्रिक फ्लक्स दाखवण्यासाठी फाय हा सिम्बॉल यूज करायचे. काय यूज करायचं आहे? फाय. त्याच्यानंतर दिस डी फाय शॉर्टकट मध्ये, म्हणजे इथे हा जो पार्ट आहे स्मॉल फ्लक्स साठी दिलेला असतो. टोटल फ्लक्स असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया घ्यावा लागतो. इथे डिफरन्शियल फॉर्म मध्ये दिलेला येतो आणि त्याचा फॉर्म्युला असणार आहे ई बार डॉट डी एस बार. काय फॉर्म्युला असतो? ई बार डॉट डी एस बार. डॉट प्रोडक्ट आहे काढून टाकायचं असेल तर काय घ्यायचं इथे? कॉस थिटा, ई डी एस कॉस थिटा. आता मीनिंग काय याचा? जर इथे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर आपण काहीतरी एक पर्टिक्युलर एरिया कन्सिडर केलं, एरिया वेक्टर आहे तो, एरियाला वेक्टर कसं बनवायचं? समजा बघा, या बोर्डमधून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स येत आहे, इलेक्ट्रिक फील्ड याच्यामधून बाहेर येत आहे आणि त्याच्या समोर मी माझा हात असं ठेवून दिला, असं हात ठेवून दिलं, तर इथे हा काय देणार आहे? एक प्रकारचा एरिया देणार इथे. आणि ह्या एरियाला वेक्टर बनवायचं. वेक्टर बनवण्यासाठी मॅग्निट्यूड पाहिजे आणि काय पाहिजे अजून? डायरेक्शन. तर डायरेक्शन साठी काय करावं लागेल? फक्त या हातावर मला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायची. काय ड्रॉ करायची? परपेंडिक्युलर. दिस परपेंडिक्युलर गिव्स द डायरेक्शन. आता काय झालं? हा एरिया वेक्टर. जर इलेक्ट्रिक फील्ड याच्यामधून बाहेर येत असेल, मी असा हात धरलेला आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर दोघांमध्ये अँगल किती झालं? 0. म्हणजे याच्यामधून जे बाहेर इलेक्ट्रिक फील्ड येत आहे ते मॅक्सिमम असेल, कारण की कॉस 0 किती असतो? 1. जर मी हात माझा असं केलं म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड याच्यामधून जातच नाहीये. अँगल किती झालंय आता? एरिया वेक्टर खाली आहे, इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे, दोघांमध्ये अँगल किती? 90 डिग्री. कॉस 90 किती असतो? 0. इलेक्ट्रिक फ्लक्स किती येणार मग? 0. म्हणजे थोडक्यात ही काय देणार आहे? किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स तिथून पास होत आहे, एवढी ही क्वांटिटी देणार आहे. ओके. त्यानंतर पुढे आता हा जो इलेक्ट्रिक फ्लक्स आहे याचे रिलेटेड टॉपिक असतो गॉस लॉ. कोणता असतो? गॉस लॉ. गॉस लॉ. बरं, हा गॉस लॉ काय आहे? थोडक्यात हे कोणतंही क्लोज बॉडी असताना आहे, कोणतीही क्लोज बॉडी असेल तर त्याचं इलेक्ट्रिक फ्लक्स किती असणार आहे त्याच्यासाठी एक लॉ दिलेला आहे. ठीक आहे. द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ क्लोज सरफेस दॅट इज ई बार डॉट डी एस बार. याच्यावरून काय भेटणार आपल्याला? इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल्स टू द टोटल चार्ज एनक्लोज्ड बाय द सरफेस डिवाइडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम और फ्री स्पेस. फ्लक्स इक्वल्स टू काय असेल? फक्त क्यू अपॉन एप्सिलॉन 0. फक्त एवढं लक्षात ठेवा. फ्लक्स जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याचं काय घ्यायचं? फक्त टोटल चार्ज घ्यायचं आणि त्याला डिवाइड बाय काय करायचं? डिवाइडेड बाय एप्सिलॉन 0 दॅट इज परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. ठीक आहे. आता गॉस लॉ यूज करत असताना फक्त एनक्लोज सरफेस घ्यायचं, त्याच्यामध्ये जो चार्ज आहे त्यालाच कन्सिडर करायचं. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आपल्याला का काही चार्जेस आहेत, इथे प्लस क्यू चार्ज Q1 आहे, त्यानंतर मायनस Q1 आहे, मायनस Q आहे, नंबर पण देऊ इथे Q1, इथे Q2 आहे, त्यानंतर इथे प्लस Q3 आहे, त्याच्यानंतर इथे प्लस Q4 आहे, असं काहीतरी दिलेलं आहे. आणि आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स या 3 चार्जेसचा फाइंड आउट करायचे फक्त. तर इथे एनक्लोज चार्ज क्यू एनक्लोज मध्ये कोणते कोणते चार्जेस घ्यायचे? Q1 मायनस Q2 प्लस Q3. हा Q4 घ्यायची गरज नाहीये. जेवढे त्याच्यामध्ये आहे तेवढंच घ्यायचं फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या रिलेटेड कधी कधी सीईटी मध्ये 11चा जो पार्ट असतो त्याच्यासाठी गॉस लॉच्या रिलेटेड एक जो क्युबिकल शेप असणार आहे त्या क्युबिकल शेपच्या रिलेटेड क्वेश्चन असतो. म्हणजे कसं, जर आपल्याकडे एक क्यूब दिलेला असा, एक काय दिलेलं आहे? क्यूब दिलेले असा, या टाईपचं असं एक क्यूब दिलेले, तर जो चार्ज आहे तो चार्ज याच्या सेंटरला ठेवलेले. कुठे ठेवले? याच्या सेंटरला. तर याचा इलेक्ट्रिक फ्लक्स किती असणार आहे? त्याला इमॅजिन करा का आपल्याकडे एक असं रूम आहे आणि त्या रूमच्या सेंटरला एक बल्ब बसवलाय. म्हणजे जसं बल्बचा जो लाईट असणार आहे ती ऑल डायरेक्शन मध्ये स्प्रेड होत असतो, तसंच त्या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड स्प्रेड झालेली असणार आहे. ओके. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे टोटल लाईट त्या रूम मध्ये किती पडत आहे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला कोणता? Q अपॉन एप्सिलॉन 0. काय असेल तो? म्हणजे काय, याचा टोटल फ्लक्स किती असणार आहे? पहिलं पार्ट. टोटल फ्लक्स किती असणार आहे या क्यूबचा? टोटल फ्लक्स फाय विल बी इक्वल्स टू Q अपॉन एप्सिलॉन 0, चार्ज अपॉन एप्सिलॉन 0. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं,
ऑन अ फेस, ठीक आहे. म्हणजे एका फेसवर किती इलेक्ट्रिक फ्लक्स असणार आहे. म्हणजे कसं, जर आपण रूम आहे त्या रूमच्या सेंटरला बल्ब बसवले असं इमॅजिन केलं, फेस किती झाले क्यूबचे, एक या साईडला असणार आहे 1 2 3 4 5 6, किती फेसेस झाले 6. कसे 1 2 3 4 5 आणि 6 फेसेस झाले. म्हणजे एका फेसवर जे टोटल फ्लक्स होतो त्याला आपण 6 पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. म्हणजे इथे याचा जो फ्लक्स असणार आहे फेसवर तो किती असणार आहे, Q/6ε0. म्हणजे Q/ε0 ला किती डिवाइड केलं, 6 ने डिवाइड केलं, ठीक आहे. त्यानंतर ऑन अ कॉर्नर, म्हणजे त्या क्यूबच्या कॉर्नरवर एखादा कोणतं तरी कॉर्नर घेतलं त्याच्यावर फ्लक्स किती असणार आहे. आता कॉर्नर्स किती असेल, सिंपल आहे बघा. का रूम इमॅजिन करायचं, कॉर्नर्स किती भेटणार आहे आपल्याला, 1 2 3 4, खाली 4 आणि वर 4, टोटल किती झाले 8. म्हणजे इथे जो फ्लक्स असणार आहे तो 8 पार्टमध्ये डिवाइड होणार. म्हणजे किती आलं इथे, Q/8ε0. क्लिअर. त्याच्यानंतर एज म्हणजे काय, त्याचे जे समजा एखादा रूम आहे त्या रूमचा असं जो एखादा पार्ट असणार आहे, म्हणजे 2 कॉर्नर्सला जॉईन करणारी लाईन, ठीक आहे, झालं त्याचा एज. आता किती एजेस असतात या क्यूबमध्ये समोरची भिंत जर बघितली तर 1 2 3 4 झाले. त्याच्यानंतर 5 6 किती झाले 6. त्याच्यानंतर 7 8, या साईडला किती झाले 7 आणि 8, आणि खालचे 2 किती झाले 10, आणि 2 साईडचे दुसरे साईडचे जे अपोजिट साईडचे असणार आहे ते, म्हणजे टोटल किती असणार आहे 12. म्हणजे टोटल फ्लक्स जो असणार आहे तो किती पार्टमध्ये डिवाइड होणार आहे, 12 पार्ट्समध्ये. म्हणजे याचा फॉर्म्युला काय आलं, Q/12ε0. असं आपण इलेक्ट्रिक फ्लक्स कोणत्याही पॉइंटमध्ये, कोणत्याही फेसवर, एजवर, कॉर्नरवर घेऊ शकतो. त्याला फक्त बघायचं किती पार्टमध्ये डिवाइड होते, लाईट एका पर्टिक्युलर पॉइंटवर किती पडणार आहे, तसंच चार्जची इलेक्ट्रिक फील्ड किती पडू शकते तो असणार आहे याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर पुढे आता गॉस लॉ मध्ये जो ॲप्लिकेशन ऑफ गॉस लॉ असतात त्यामध्ये जो स्पेरिकल शेल आहे त्याच्यासाठी असतो, एक वायर असते त्याच्यासाठी आहे, आणि इनफायनाइट प्लेन शेडसाठी आहे. ओके. आता हा 12चा पार्ट आहे, बट त्याला आपण 11th मध्येच कन्सिडर करूया. म्हणजे काय करायचं, आता याचे ॲप्लिकेशन्स बघूया, त्याचे ॲप्लिकेशन्स. बरं, ॲप्लिकेशन्स कोणते कोणते आहे, त्यापैकी पहिलं असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्ज हॉलो स्फिअर. चार्ज्ड स्फिअर म्हणतो मी फक्त इथे. म्हणजे इथे एक स्फिअर आहे जो मधून हॉलो आहे आणि त्याच्यावर चार्जेस प्लेस केलेले. स्फिअर हॉलो आहे आणि त्याच्यावर चार्जेस ठेवलेले असं. आणि त्या स्फिअरची रेडियस r एवढी दिलेली आहे, सरफेसवर अशी चार्जेस आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड सेंटर पासून r एवढ्या डिस्टन्सवर एक पॉइंट P असेल, त्याच्यावर किती असेल त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला असणार आहे E/1/4πε0 Q/r². म्हणजे एक पॉईंट 4 साठी जो फॉर्म्युला आहे, पॉईंट 4 साठी जो आपण लिहिलेला होता तोच फॉर्म्युला इथे यूज करावा लागणार आहे. आता याच्यामध्ये बघा, कधी कधी हा फॉर्म्युला आपल्याला अरेंज करावा लागतो. कसं का, याच्यामध्ये सिग्मा दॅट इज द सरफेस चार्ज डेन्सिटी इंट्रोड्यूस करायची. तीन टाईपचे चार्ज डेन्सिटीज असतात, त्यापैकी एक असती सरफेस चार्ज डेन्सिटी. कोणती असती, सरफेस चार्ज डेन्सिटी. म्हणजे काय, सरफेस चार्ज डेन्सिटी कोणती, सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी, दिस सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इज गिवन बाय चार्ज पर युनिट एरिया. काय असणार आहे, चार्ज पर युनिट एरिया. म्हणजे चार्जची व्हॅल्यू याच्यावरून काय येणार आहे, सिग्मा इंटू ए. सो दिस इलेक्ट्रिक फील्ड E विल बी इक्वल्स टू 1/4πε0. क्यूच्या जागेवर काय येणार आहे, सिग्मा इंटू ए. ए म्हणजे काय, एरिया. एरिया ऑफ स्फिअर किती असतो, 4πr². r कोणतं घ्यायचं, स्फिअरची रेडियस कॅपिटल R डिवायडेड बाय खाली काय इथे r². 4π कॅन्सल झालं. ईचा फॉर्म्युला झाला इथे सिग्मा r²/ε0 r². हा फॉर्म्युला 2-3 वेळेस CETचे याच्या आधी जे एक्झाम झालेले आहे त्यामध्ये विचारलं गेलेलं आहे का, जर तो सरफेस चार्ज डेन्सिटी दिलेली असेल तर इलेक्ट्रिक फील्डचा काय फॉर्म्युला आहे किंवा त्याची रेडियस किती असणार आहे, या टाईपचे क्वेश्चन असतात याच्यावर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ॲप्लिकेशन आहे याचा चार्ज सिलेंडरसाठी. चार्ज
सिलेंडर. आता चार्ज सिलेंडर जो असतो म्हणजे त्यामध्ये एखादी वायर आहे, त्या वायरची रॅडियस r एवढी दिलेली आहे, क्रॉस सेक्शनल रॅडियस, आणि त्याच्या सरफेसवर जर एका चार्जेस ठेवलेले आहे तर याच्या ॲक्सिस पासून r एवढे डिस्टन्सवर जर एखादा पॉईंट असेल तर त्या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे? दॅट इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन बाय λ/2 पाय एप्सिलॉन 0 L r एप्सिलॉन 0 r. बघा आता लॅम्बडा आले. लॅम्बडा म्हणजे काय? वेवलेंथ नाही. लॅम्बडा म्हणजे काय? लिनियर चार्ज डेन्सिटी. काय असतो हा? लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे काय? चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज पर युनिट लेंथ. मी सांगितलं होतं तुम्हाला 3 डेन्सिटीज असतात. चार्ज डेन्सिटी, लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा, चार्ज पर युनिट लेंथ. एखाद्या रॉडवर चार्जेस जर ठेवलेले असेल दॅट चार्ज डिवाइडेड बाय लेंथ, ती असणार आहे लिनियर चार्ज डेन्सिटी. दुसरी असते सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट एरिया. एखाद्या प्लेन शीटवर म्हणा किंवा स्पिअरवर चार्जेस ठेवलेले, चार्ज पर युनिट एरिया म्हणजे काय? सरफेस चार्ज डेन्सिटी. आणि तिसरा असतो व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. एखादा क्युबिकल शेप आहे त्याच्यामध्ये चार्जेस ठेवलेले, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय? काय असणार आहे तो? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. क्लिअर? त्याच्यानंतर याचा थर्ड ॲप्लिकेशन असतो, गॉस लॉचा थर्ड ॲप्लिकेशन. थर्ड ॲप्लिकेशन आहे फॉर इनफायनाईट प्लेन शीट. काय आहे तो थर्ड नंबरचा? इनफायनाईट प्लेन शीट. इनफायनाईट प्लेन शीट. बरं, आता इनफायनाईट प्लेन शीटचा ज्यावेळेस प्रॉब्लेम येतात तर याच्यामध्ये डायरेक्टली शीट दिलेले आहे, त्याचं एरिया वगैरे दिलेलं असं नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी इलेक्ट्रिक फील्डचा इनफायनाईट प्लेन शीटसाठी फॉर्म्युला असतो σ/2 एप्सिलॉन 0. बट याचा जास्त करून यूज होणार नाही. यूज होत असतो एनी सरफेससाठी. म्हणजे कोणतं? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू एनी सरफेस. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू एनी सरफेस. कोणतेही सरफेस असेल. ज्या 2024 आणि 23 मध्ये याच्या रिलेटेड एक क्वेश्चन होतं का? त्यामध्ये अर्थ दिलेली आहे, अर्थच्या सरफेसच्या वर पोटेन्शियल का इलेक्ट्रिक फील्ड काहीतरी फाइंड आउट करायची होती. त्यामध्ये आपल्याला हाच फॉर्म्युला घ्यायचा आहे, फक्त त्यामधून 2 काढून टाकायचं आहे. 2 काढून टाकायचं आहे म्हणजे फॉर्म्युला काय होणार? एनी सरफेससाठी. म्हणजे कसं? अर्थला चार्ज आहे, अर्थच्या सरफेसवर चार्जेस आहे, तर त्याच्यावर जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ती किती असणार आहे ती फाइंड आउट करायची असेल तर काय फॉर्म्युला घ्यायचं? σ/εo. ठीक आहे? असे काही गॉस लॉचे ॲप्लिकेशन्स असतात. तर या सगळे फॉर्म्युलेचा यूज पहिल्या पार्टमध्ये होणार आहे फक्त. कोणतं? पहिलं. जर आपण सुरुवातीला जे सांगितलं तुम्हाला का चॅप्टरला आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. पहिल्या पार्टमध्ये 11चा पार्ट असणार आहे एवढं सगळं. दुसरं असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. तो सोपा असतो, एकदम थोडे फॉर्म्युलेज आहे. आणि तिसरा जो पार्ट असेल तो कॅपॅसिटरचा. तर पुढच्या लेक्चर्समध्ये आपण ह्या टॉपिक्सला कव्हर करूया. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये ते सगळे टॉपिक्स बघूया. त्यापर्यंत सगळे स्टडी करत राहा. भेटूया त्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.